कसं आहे ना, त्वचा जर आपण बघितलं तर मॉडर्न सायन्समध्ये डर्मिस आणि एपिडर्मिस असे 2 महत्त्वाचे लेयर सांगितलेले आहेत. ओके. पण आयुर्वेदाने त्याचे 7 लेयर सांगितलेले ओके. आहेत. इंटरनल सिस्टीम म्हणजे आता फिमेल्सशी रिलेटेड आपण बघितलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. ओके. आता फेसपॅकमध्ये आपण करंजा आहे किंवा चंदन आहे, कडुनिंब आहे, हरिद्रा अशा ज्या वनस्पती आहेत त्यांचे फेसपॅक बनवून ते गुलाबजल किंवा पाणी असेल, दूध असेल यातून लावायला देतो. हे जे अँटी एजिंग किंवा रिंकल्सचे जे इफेक्ट आहेत तर ते घालवण्यासाठी आपण च्यवनप्राश नक्कीच आपल्या रेग्युलर वापरामध्ये ठेवू शकतो. तसंच आवळ्याचा उपयोग आपण मोरावळा या फॉर्ममध्ये सुद्धा करू शकतो. सगळ्यांनाही खावं असं ते म्हणजे ग्लोईंग स्किन, म्हणजे मी छोटा असू दे की मोठा असू दे, आणि सगळ्यांचं एक्सपोजर एवढं वाढलं आहे, सोशल मीडियाचं एक्सपोजर वाढलं आहे, तर सगळ्यांना वाटतं की मी कुठेतरी छान दिसलं पाहिजे किंवा तो ग्लो मी केला पाहिजे. म्हणजे आता ते असं नाही राहिलं की बॉलिवूडवाले हिरो हिरोईन ग्लो करतात, आता ते सगळ्यांनाच ग्लो करायचं. तर मग ग्लोईंग स्किनसाठी आयुर्वेदामध्ये काय आहेत का गोष्टी? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर पावसाळा सुरू झालेला आहे, भजी खायची इच्छा सगळ्यांनाच होते, पण भजी खाल्ली की पिंपल येतात, त्वचा खराब होते, हे सगळ्यांचे डाऊट्स पण असतात. कारण आजकाल आपण इतके प्रोन झालो आपल्या चेहऱ्याला घेऊन की काय सांगायचं. पण या सगळ्या तुमच्या ज्या कंप्लेंट आहेत, मग ॲक्ने, पिंपल्स असू द्यात किंवा पार वांग येण्याच्या किंवा एवढंच काय तर सुरकुत्यांच्याही, ज्यांना अँटी एजिंग नको आहे त्यांच्यासाठी आज आपण हा खास पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर सोनाली आहेत. नमस्कार डॉक्टर सोनाली. नमस्कार. डॉक्टर सोनाली या MD आयुर्वेद आहेत आणि त्याचबरोबर त्या स्किन स्पेशलिस्ट आहेत. गेले 15 वर्ष ते ठाण्यामध्ये वेगवेगळ्या पेशंट आणि वेगवेगळ्या केसेस हँडल करत आहेत रिलेटेड टू स्किन. तर आज आपण त्यांच्याकडून या सगळ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. डॉक्टर ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे गोराबेज पॉडकास्टमध्ये. आणि सगळ्यात पहिलं मला हाच प्रश्न विचारायचा की स्किन म्हणजे काय असतं? कारण आपल्याला हे फक्त वरचं आवरण आम्हाला दिसतं, आम्ही ह्याला स्किन म्हणतो, पण नक्कीच डॉक्टर की भाषेमध्ये ती वेगळी असणार आहे किंवा त्याची डेफिनेशन वेगळी असणार आहे, तर ती काय असते? हो, नक्कीच. स्किन जे आहे ना, आपण बघायला गेलो तर स्किनचे मॉडर्नप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर 2 लेयर सांगितलेले आहेत महत्त्वाचे, डर्मिस आणि एपिडर्मिस. ओके. तेच आयुर्वेदाने 7 लेयर सांगितलेले आहेत. ओके. आणि या ज्या 7 लेयरमध्ये होणारे व्याधी आहेत त्याचं सुद्धा अगदी विस्तृत वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे. तर आपण बघायला गेलो तर स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ अवर बॉडी, म्हणजे तो आपल्या पूर्ण शरीराला कव्हर करतो. आणि त्यामुळे काय असतं की ज्या इंटरनल सिस्टीम्स आहेत आपल्या, त्यामध्ये काहीही बिघाड झाले किंवा आतमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर बिघडल्या तर त्याचे जे इफेक्ट आहेत ते आपल्या स्किनवरती लगेचच दिसून येतात. जर आपण बघायला गेलो, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे स्त्रियांमधला किंवा मुलांमध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. शिवाय मुलींमधल्या पाळीच्या तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, जसं आता पोल्युशन खूप जास्त प्रमाणात आहे आणि पचनासंबंधीचे जे आजार आहेत, ताणतणाव आहे, या सगळ्याचाच इफेक्ट हा स्किनवरती दिसून येत असतो. सो त्या ज्या 7 लेयर आहेत ना स्किनच्या, त्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, त्याचप्रमाणे वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा. सो आपण स्किनचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा आपण फक्त त्याच्यापुरतं मर्यादित न राहता कधीही इंटरनल सिस्टीम सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या जेव्हा व्यवस्थित होतात, म्हणजे पचनासंबंधी आजार आहेत ते व्यवस्थित झाले, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तो बॅलन्स झाला, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर त्याचा नक्कीच छान इफेक्ट असा स्किनवरती दिसून येतो. आणि आयुर्वेदिक गोष्टी जो निदान परीक्षण आहे त्यामध्ये आपण या सर्व गोष्टींचा विचार करतो. आणि आता नक्कीच आम्हाला तुमच्याकडून ॲक्ने ते वांग किंवा मी म्हणेल अँटी एजिंगपर्यंत सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पॉडकास्टला. आणि म्हणूनच पुढचा क्वेश्चन मला विचारायचा आहे, जनरल ट्रीटमेंट म्हणजे आपण नेमकं म्हणजे डायजेशनवर काम करतो की नेमकं आपण कशावर काम करतो, किंवा आपण ओव्हरऑल लाईफस्टाईलवरच काम करतो? हो, नक्कीच. ह्याच्यासाठी मला सांगायला आवडेल की इंटरनल सिस्टीम म्हणजे आता फिमेल्सशी रिलेटेड आपण बघितलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा त्या पाळीच्या तक्रारी आहेत, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा स्किनवरती नक्कीच इफेक्ट येत असतो. त्याचप्रमाणे पचनासंबंधी आजार आहेत की ज्यांना खूप ॲसिडिटी आहे किंवा त्यांना कॉन्स्टिपेशन आहे, या सगळ्याचा इफेक्टसुद्धा आपल्याला स्किनवरती दिसत असतो. तर ही काही प्रमुख कारणं आहेत. तसंच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत की आपलं पोल्युशन आहे, या सगळ्याचे इफेक्टसुद्धा नक्कीच स्किनवरती दिसतात. आता बोलता तुम्ही एक पण बोललात की वनस्पती, तर बऱ्याच असं होतं ना की आता म्हणजे मार्केटमध्ये पण मगाशी बोलत होतो तेव्हा पण बोललो की मार्केटमध्ये बऱ्याचसे प्रॉडक्ट पण आहेत. तर असं असतं की आज कोणीतरी ॲलोवेलाचं लावलं आहे आणि बोलतं की आमच्या याच्यात 100% ॲलोवेला आहे, किंवा कोणी टर्मरिक लावतं आणि बोलतं की आमच्याकडे 100% टर्मरिक आहे. तर हे ॲक्च्युली 100% एक्स्ट्रॅक्ट असतात का? आणि इन्स्टेड ऑफ दॅट
रॉ वनस्पती म्हणजे कसं काम करतात ओके. स्किनसाठी? आता प्रत्येक फॉर्म्युलेशन हे बनवताना 100% त्याचे एक्स्ट्रॅक्ट असतात असं आपण सांगू नाही शकत, कारण त्यामध्ये एक्स्ट्रॅक्टर असतातच, पण शिवाय प्रिझर्वेटिव्हसुद्धा असतात. तर आपण जे आपल्या क्लिनिकमध्ये पेशंट येतात त्यांना मात्र जे फॉर्म्युलेशन देतो तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रॅक्ट काढलेले असतात ते मात्र 100% असतात. मी ते मार्केटमधल्या जे आहेत त्याच्याबद्दल ॲश्युरिटी आपण नाही देऊ शकत. Correct, okay. तर अशा जे पेशंट आपले येतात त्यांना आपण काही फेस पॅक आहेत. आता फेस पॅकमध्ये आपण करंजा आहे किंवा चंदन आहे, कडुनिंब आहे, हरिद्रा अशा ज्या वनस्पती आहेत त्यांचे फेस पॅक बनवून ते गुलाबजल किंवा पाणी असेल, दूध असेल यातून लावायला देतो. तसंच आपण वेगवेगळ्या प्रकारची तेलंसुद्धा बनवतो. या तेलांमध्ये कुमकुमादी तेल आलं, तर असे बऱ्याच प्रकारचे आपण तेलं बनवतो. शिवाय शतधौत घृत हे अगदी कॉमनली यूज होतं आयुर्वेदामध्ये, तर ते सुद्धा स्किनवरती आपण अप्लाय करू शकतो. त्याचे पण खूप छान रिझल्ट येतात. अशी तेलं, तुपं आणि फेस पॅक हे आपण वापरू शकतो आणि नक्कीच वैद्याच्या सल्ल्याने वापरू शकतो. कडुनिंब जर आपण बघितलं ना तर त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. Correct. त्यामुळे त्याचे जे फंगल इन्फेक्शन आहे, जे आता पावसाळा येतोय तर फंगल इन्फेक्शन आहे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट दिसून येतो. ते काउंटरॅक्ट करतं कारण ते अँटीबॅक्टेरियल आहे. तसंच आपण आहे ना चक्रमर्द म्हणून एक वनस्पती बघतो, त्याला आपण कॉमनली टाकळा म्हणतो. कोकणामध्ये ह्याची भाजीसुद्धा खाल्ली जाते. ही अतिशय एक उपयुक्त वनस्पती आहे. तर याचा वापर आपण त्याचा अर्क किंवा त्याचे एक्स्ट्रॅक्ट काढून आपल्या काही औषधी प्रिपरेशन्समध्ये वापरतो आणि ते पेशंटना देतो. ह्याचा रिझल्ट आपण ॲक्नेमध्ये खूप छान प्रमाणात बघतो. म्हणजे ॲक्नेचे जे डार्क स्पॉट वगैरे आहेत ना ते जाण्यासाठी खूप छान हेल्प होते. ओके. आता तुम्ही डार्क स्पॉटवर आलाच आहात, तर बऱ्याच असंही जाणवतं की लोकांना आजकाल स्किन छान आहे पण अनइव्हन स्किन टोन आहे, म्हणून लोक बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन्स लावतात किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लावून त्याला इव्हन करायचा प्रयत्न करतात. पण मग ती अनइव्हन स्किन का होते आणि मग त्यात आहार आणि प्लस आयुर्वेदिक गोष्टींनी काही आपण करू शकतो का? तर चुकीच्या आहार-विहार आपले जे आहेत त्याच्यामुळे किंवा जंक फूड खाण्याचं जे आता यंग जनरेशनमध्ये आहे, तर या सगळ्याच ज्या चुकीच्या आहार-विहाराच्या पद्धती आहेत त्याचे नक्कीच इफेक्ट स्किनवरती दिसतात. कारण काय होतं आहे की शरीरामध्ये पित्त कुठेतरी वाढतं आहे, ते रक्ताला दुष्ट करतं आहे. तर यासाठी आयुर्वेदाने जे विरेचने पंचकर्म सांगितलं आहे त्यामध्ये आपण काय करतो की औषधी तुपं प्यायला देतो आणि हे जे दोष आहेत ते आपण कोष्ठामध्ये आणतो आणि विरेचन म्हणजे जुलाबाची गोळी देऊन हे दोष आपण शरीराच्या बाहेर काढतो. तर बेसिकली ही डिटॉक्सिफिकेशनची थेरपी आहे, ज्याच्यामुळे जे हे वाढलेलं पित्त आहे किंवा रक्तदुष्ट झालं आहे त्यामुळे शरीरावरती अर्टिकेरिया म्हणजे आपण शीतपित्त म्हणतो किंवा काही डार्क स्पॉट येत आहेत किंवा इवन जी स्किन टोन होती आहे, तर यावरती नक्कीच रिझल्ट खूप छान येतो. ओके. आणि त्याच्यासोबतच आता ना बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की ड्रॉप मिळतात सिरमचे. मग काही लोक बोलतात की हे ऑइलचे ड्रॉप आहेत किंवा पर्टिक्युलर सिरम्स आहेत. मग त्याच्यापेक्षा म्हणजे आपण बघतो की आयुर्वेदात वेगवेगळे तेलं पण अवेलेबल आहेत. म्हणजे बदाम असेल किंवा तीळ तेल असेल किंवा मला आठवतं आजी आम्हाला सांगायची की तुम्ही रात्री झोपताना थोडंसं तूप जरी लावायचं गालांवर तर गाल उलत नाहीत बेसिकली, का गाल खूप छान होतात. तर खरंच असं काही होतं का की आत्ताचं नवीन सिरमच वापरले पाहिजेत? खूपच छान प्रश्न आहे हा. सो तीळ ऑइल आणि कोकोनट ऑइल हा आपण बेस म्हणून आयुर्वेदामध्ये वापरतो बऱ्याचशे ऑइल बनवण्यासाठी. तर तीळ तेलाचे जे इफेक्ट आहेत ना ते अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहेत. तर रिसेंट जर आपण स्टडी बघितला तर हे जे तीळ तेलाचे इफेक्ट आहेत ना ते अगदी जोजोबा ऑइल म्हणा किंवा मिनरल ऑइल म्हणा यापेक्षासुद्धा खूप छान दिसून येतात. जर आपल्याला अँटी एजिंग इफेक्ट हवे असतील, रिंकल्स कमी व्हायला हवं असेल तर आपण आपल्या रुटीनमध्ये ही जी तेलं आहेत त्यांचं ॲप्लिकेशन करू शकतो. तसंच जर आपण कोकोनट ऑइल बघायला गेलो तर ते आपल्या स्किनचं म्हणजे स्काल्पची जी स्किन आहे ना त्याच्यासाठी खूपच छान इफेक्ट आहे. त्यामुळे आपण जर आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवतो त्यामध्ये बेस म्हणून कोकोनट ऑइल हे नक्कीच वापरतो. तर आपल्या रुटीनमध्ये दिनचर्येमध्ये जर आपल्याला हे दोन्ही ऑइल नियमितपणे वापरता आले तर खूपच छान आहे आणि त्याचे जे टोन स्किनचा चांगला राहण्यासाठी खूप छान इफेक्ट येतो. आता जे तुम्ही ऑइलचं सांगितलं, मग आपण बऱ्याच असं होतं ना की आपल्याला कशामध्ये आपण कंटेंट शोधायला जातो की ह्याच्यात तीळ तेल आहे का, इन्स्टेड ऑफ दॅट डायरेक्टली तीळ तेल वापरलं तरी चालणार आहे, राईट. पण आता ह्याच्यासोबतच आहे की बऱ्याच लोकांना ना त्वचेचा जो पोत आहे ना तो मेंटेन करायचा असतो, की जसं तुम्ही अँटी एजिंग पण म्हणालात
की मला थोडंसं असं वाटतं की मी 30शीत आहे तरी मी 25शीतला दिसलो पाहिजे, किंवा मुलींच्या बाबतीत थोडंसं जास्त असतं की नाही बाबा आपण आता वयात आलो तर मग थोडं अजून जास्त ग्लोईंग दिसूयात. मग तो त्वचेचा पोत राखण्यासाठी आयुर्वेद काही गोष्टी देतं का, किंवा काही वनस्पती गोष्टी आहेत किंवा काही फेस पॅक आहेत का आयुर्वेदातले? सो आयुर्वेदामध्ये इंटरनल शुद्धीला खूप महत्त्व आहे. ओके. तर इंटरनल शुद्धीसोबतच आपण पेशंटना लावायला काही बाहेरून लावण्यासाठी ॲप्लिकेशनसाठी काही वनस्पतींचा वापर करतो. तर त्याच्यामध्ये चंदन आहे, निंब आहे, करंजा आहे, तसंच अनंतमूळ, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती आहेत. तर आपण फेस पॅक बनवताना या सगळ्या वनस्पतींचा वापर करून त्या वेगवेगळ्या गोष्टीतून म्हणजे गुलाबजल असेल, दुधातून असं लावायला पेशंटना देतो. त्याशिवाय आपण शतधौत घृत आहे, याचासुद्धा खूप छान इफेक्ट येतो आपण जर स्किनला ते लावायला दिलं. त्याशिवाय लघुमंजिष्ठादी योग म्हणून सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर याच्यापासूनसुद्धा आपण तूपं बनवतो, तर ते सुद्धा आपण स्किनवरती लावायला देतो, त्याचा पण खूप छान रिझल्ट येतो. त्याशिवाय अजून एक आहे ते म्हणजे कुमकुमादी तेल. हे अगदी कॉमनली म्हणजे बरीच जणं यूज करतात. तर ते सुद्धा आपण त्वचेचा जो आपलं पोत आहे, टेक्स्चर चांगलं ठेवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. तसंच कडुनिंबापासून बनवलेले जे अर्क आहे, त्याचासुद्धा वापर आपण ॲक्नेचे जे स्पॉट्स आहेत, जे डार्क स्पॉट आलेले आहेत, ते कमी करण्यासाठी नक्कीच वापरू शकतो, कारण त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज ह्या आहेतच. जे घरच्या घरीसुद्धा आपण फेस पॅक बनवतो ना, की चंदन असेल किंवा त्याच्यामध्ये आपण हळद टाकतो आणि दही असेल किंवा इतर काही गोष्टी, तर यासुद्धा आपण रेग्युलर लावू शकतो. फक्त एकच आहे की हा फेस पॅक आपण दिवसा लावायचा असतो आणि यामध्ये आपण पाहिजे तर संत्र सालीचं पावडर आहे ते सुद्धा ॲड करू शकतो. त्याचे पण खूप छान रिझल्ट येतात. इव्हन टोन यायला आणि इव्हन डेड स्किन जायला एक्सफोलिएशन खूप छान पद्धतीने होतं. अशा प्रकारचे फेस पॅक आपण घरच्या घरी लावले तर रेग्युलर. आता ना बऱ्याचदा लोकांना असतं की सुरकुत्या पण येतात, म्हणजे आता खूप लवकर यायला लागल्यात, किंवा जसं आपण म्हणतोय BP डायबिटीज पण वाढतं, तर सिमिलर प्रमाणामध्ये लोकांना ना स्किनवर सुरकुत्या यायला लागतात, म्हणजे अंडर आयच्या साईडला म्हणा किंवा कपाळाच्या साईडला म्हणा. पण या पण घालवण्यासाठी काही स्किन ट्रीटमेंट घ्यायला लागतात का, किंवा आयुर्वेद यांच्यासाठी काही स्किन ट्रीटमेंट देतं का? नक्कीच. हा अगदी कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे आणि जे आपले पेशंट येतात त्यांना मी अगदी आवडीने म्हणजे एक वनस्पती सांगते ती म्हणजे आवळा. ओके. तर वयस्थापनानाम आमलकी असं वर्णन आलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर आमलकी ही जी वनस्पती आहे ना ती वयस्थापन म्हणजे अँटी एजिंगचं काम करते, ओके. म्हणजे स्किनचे रिंकल्स कमी करण्याचं काम करते. तर कसं असतं ना, आपण पेशंटना आतून घ्यायला औषधं तर देतोच, शिवाय आपण वेगवेगळे डिटॉक्सिफिकेशन थेरपी ह्या सगळं तर करतच असतो. पण त्याशिवाय रेग्युलर असं एक रसायन आपण जर ॲडवाईस केलं तर ते म्हणजे आहे च्यवनप्राश आणि च्यवनप्राशमध्ये आवळा हा असतो. तर हे जे अँटी एजिंग किंवा रिंकल्सचे जे इफेक्ट आहेत तर ते घालवण्यासाठी आपण च्यवनप्राश नक्कीच आपल्या रेग्युलर वापरामध्ये ठेवू शकतो. तसंच आवळ्याचा उपयोग आपण मोरावळा या फॉर्ममध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे आपल्याकडे काही पेशंट आता प्रीमेनोपॉझल, पेरीमेनोपॉझल ह्या एजमधले जास्त येतात की त्यांना एजिंग लवकर नको हवं असतं. इवन हल्ली काही काही 30च्या लोकांमध्ये सुद्धा रिंकल्सचं प्रमाण वाढलेलं दिसतं. तर आपण त्यांना च्यवनप्राश नक्कीच ॲडवाईस करतो. अजून एक मला ॲड करायला आवडेल की आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजसुद्धा आहेत. तर त्याचा इफेक्ट हा आपल्या अँटी एजिंगमध्ये दिसून येतो. आता सगळ्यात मोठा कॉमन प्रश्न आहे, जो आपण सुरुवातीला पण बोललो होतो, की मॉइश्चरायझरचा, किंवा आत्ता पावसाळ्यात कसं होतं की थोडीशी स्किन ओलावा दाखवते म्हणजे आपली, तर मॉइश्चरायझर जनरली लावणं टाळलं जातं. मग ते खरंच लावलं पाहिजे का पावसाळ्यात सुद्धा, आणि कशा प्रमाणात लावलं पाहिजे? सो आता पावसाळा जसा आला आहे तसं आपलं पाणी घेण्याचं प्रमाण कमी होतं आहे. त्यामुळे हायड्रेशन कमी होतं, त्यामुळे स्किनमधलं सुद्धा हायड्रेशन कमी झाल्यामुळे एक रुक्षता येते आहे. आणि असंही वातावरणामधला जो फरक आहे त्याच्यामुळे सुद्धा बेसिकली वात वाढल्यामुळे रुक्षताही वाढलेली आहेच. ओके. आणि त्यामुळे स्किनवरती याचे इफेक्ट दिसत आहेत की ड्रायनेस वाटणं. तर यासाठी मॉइश्चरायझेशन करणं हे गरजेचंच आहे. आता आपण म्हणू की मार्केटमध्ये तर बरेच मॉइश्चरायझर आहेत, पण त्यामध्ये हे केमिकल्स तर आहेतच. नक्कीच. त्यामुळे आपल्याला घरात जेवढे आपले नॅचरल जे आहे, जसं आपण गाईचं तूप बघितलं, तर हे तुम्ही डेली रात्री झोपताना चेहऱ्याला अप्लाय करून झोपू शकता किंवा अंडर आय जर तुम्हाला सर्कल्स असतील त्याला लावून झोपू शकता. हे आपलं नॅचरल मॉइश्चरायझेशन जे आहे ते आपण वापरलेलं जास्त कधीही चांगलं आहे, कारण याचे काही साईड इफेक्ट नाहीच होणार आहेत. आणि तुमच्या रेग्युलर वापर जर आपण केला तर जो आपलं स्किनची टोन म्हणा किंवा ते मॉइश्चर जे कंटेंट आहे ते लॉक
लॉक व्हायला नक्कीच मदत होईल. आपल्या त्वचेवरचा जो हा ओलावा असतो तो म्हणजे एक वॉटर कंटेंटच आहे. सो ऑलरेडी आपल्या स्किनमध्ये वॉटर कंटेंट आहे. तर हे जे वॉटर कंटेंट आहे ते काही कारणांमुळे, जसं जास्त सन एक्सपोजर झालं आहे किंवा जास्त आपण ट्रॅव्हल केलं आहे, याच्यामुळे ते वॉटर कंटेंट इव्हॅपोरेट होऊ शकतं. आपल्या स्किनवरती एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग असतं, ते म्हणजे स्किन मायक्रोबायोटा. तर हे जे स्किन मायक्रोबायोटा आहे हे काय करतं, तर जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांना एंटर करण्यापासून, स्किनमध्ये एंटर करण्यापासून ते रोखून धरतं. तर हा आपल्याला स्किन मायक्रोबायोटा प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं. तर हा स्किन मायक्रोबायोटा प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाने काही उपाय दिलेले आहेत, की काही वनस्पतींपासून बनवलेले एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा मी मगाशी सांगितलं तसं तेल, तूप जी आहेत आपण तीसुद्धा अप्लाय करू शकतो. यामुळे काय होतं की आपला जो TEWL म्हणजे ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस आपण म्हणतो, तो जो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा इतर ह्याच्यामुळे जो वाढत असतो, तर तो आपल्याला कमी करायला नक्कीच मदत होते आणि आपलं वॉटर कंटेंट आणि मॉइश्चरायझेशन जो आपण ओलावा म्हणतो स्किनमधला, तो नक्कीच छान प्रोटेक्ट होतो. आता जनरली मॉइश्चरायझर तुम्ही सांगितलं, पण आता मी सध्या अनुभवतो की या पावसाळ्यात काय होतं की पाणी पडलं ना अंगावर थोडीशी खाज सुटते, किंवा बऱ्याच लोकांना जाणवत असेल की पहिल्या 1-2 पावसात भिजायला आवडतं सगळ्यांना, पण पाऊस पडल्यानंतर अंगाला खाज सुटते, कुठेतरी स्पॉट रेडवाले उठत आहेत. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? कसं आहे ना, हे जे पावसाचं पाणी आपण म्हणतो, तर पावसाळी वातावरणामध्ये आयुर्वेदाने सांगितलं आहे की आम्लविपाक हा वाढलेला असतो. तर त्यामुळे बॉडीमधलं जे आपण म्हणतो की आपली पचनसंस्था आहे हे बिघडलेली असते, आपला अग्नी विकृत असतो पावसाळ्यामध्ये. तर त्यामुळे काय होतं की ह्या आम्लविपाकामुळे अंगावरती फंगसची ग्रोथ लवकर होणं किंवा खाज येणं किंवा रेडनेस येणं, या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात. तर ही जी फंगल ग्रोथ आहे ती रोखण्यासाठी आपल्याला मेन तर ड्राय ठेवणं स्किन गरजेचं आहेच. तर आता आपण हे कसं करू शकतो, तर आंघोळ करणं दिवसातून 2दा हे तर आहेच. जर त्याच्यामध्ये आपल्याला कडुनिंबाची पानं किंवा अर्क जर ॲड करता आला तर खूप छान आहे. त्याशिवाय आंघोळीनंतर आपण डस्टिंग करू शकतो. तर आपण आपल्या पेशंटना डस्टिंगच्या ज्या ह्या पावडर आहेत त्याच्यामध्ये काही अनंतमूळ, मंजिष्ठा किंवा निंब आहे यासारख्या वनस्पती टाकून त्यांचं डस्टिंग करायला सांगतो. याशिवाय एक खूप छान असा आहे उपाय, तो म्हणजे धूपन करणं घरामध्ये. तर लहान मुलं जर घरी असतील तर नक्कीच तुम्ही धूपन करू शकता. तर या धूपनामध्ये आपण काय करतो, तर आयुर्वेदिक काही गुगुळं आहेत किंवा धूप आहेत, तर त्याच्यावरती ज्या आपण निंबसारख्या पावडर आहेत, ज्या अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत त्या टाकून आपण त्याचं धूपन मुलांच्या कपड्यांच्या जवळ किंवा पूर्ण घरातच आपण हे करू शकतो. त्यामुळे फंगल ग्रोथ नक्कीच रोखू शकतो आपण. आणि हे जे स्किनचे जे आजार होतात ना, किंवा घरामध्ये एक्झिमा, फंगल ग्रोथ, हे जे एकमेकांचे आजार एकमेकांना होत राहतात, तर हे कंटेजियस इन्फेक्शनसुद्धा आपल्याला टाळता येतील नक्कीच. हे तर झालं आत्ताच्या फंगल इन्फेक्शनचं किंवा आत्ता पावसाळ्याचं. पण सगळ्यांना एक हवं असतं ते म्हणजे ग्लोईंग स्किन. म्हणजे मी छोटा असू दे की मोठा असू दे, आता सगळ्यांनाच हवं असतं ग्लोईंग स्किन हवं आहे. कारण सगळ्यांचं एक्सपोजर एवढं वाढलं आहे, सोशल मीडियाचं एक्सपोजर वाढलं आहे, तर सगळ्यांना वाटतं की मी कुठेतरी छान दिसलं पाहिजे किंवा तो ग्लो मी केला पाहिजे. म्हणजे आता ते असं नाही राहिलं की बॉलिवूडवाले हिरो हिरोईन ग्लो करतात, आता ते सगळ्यांनाच ग्लो करायचं. तर मग ग्लोईंग स्किनसाठी आयुर्वेदामध्ये काय आहेत का गोष्टी? हो, नक्कीच. ग्लोईंग स्किनसाठी आयुर्वेदामध्ये ना काही पंचकर्म सांगितलेली आहेत. जसं की ना नस्य म्हणून एक पंचकर्म आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की मेडिकेटेड जे तूप असतं, गाईचंच तूप असतं, पण ते आपण काही औषधं टाकून प्रोसेस केलेलं असतं. त्याने चेहऱ्याला आपण मसाज करतो, काड्याची स्टीम देतो आणि नंतर आपण नाकामध्ये पर्टिक्युलर औषध टाकतो. आपण आधी प्रकृती परीक्षण करतो. हे सगळं करण्याच्या आधी प्रकृती परीक्षण किंवा पेशंटचे जे सिम्पटम्स आहेत ते बघून आपण ठरवतो की नस्याचं औषध कोणतं असणार आहे आणि ते नाकात सोडलं जातं. अशा त्याच्या काही सेटिंग घेतल्यावरती अगदी छान आणि इन्स्टंट असा रिझल्ट दिसून येतो. कारण आता छान दिसणं कुणाला आवडत नाही. एखादं फंक्शन अटेंड करायचं असेल किंवा आता यंग जनरेशनमध्ये सुद्धा प्रेझेंटेबल राहणं गरजेचं असतं, किंवा मुलींना मुलांना लग्न अटेंड करायचं असतं किंवा स्वतःचं सुद्धा लग्न असतं, यामध्ये ग्लोईंग स्किन हवी असते. तर नस्य हे खूपच छान पंचकर्म आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. मग नस्य सेम वर्क करतं का जसं फेशियल आपण वर्क करतो? कारण बऱ्याचदा असं होतं की ग्लो करायचं तर जनरली असं बघितलं जातं की मार्केटमध्ये जा आणि फेशियल करून या, आणि ते सांगतात की मग तुम्ही उन्हात जाऊ नका, थोडंसं हे करा, आणि ते फेशियल टिकतं 2-3 दिवस. मग नस्यचं तसंच आहे का, ते लाँग टर्म ट्रीटमेंट तुम्हाला म्हणजे लाँग टर्म ग्लो देतं?
कसं आहे ना, जी पंचकर्म म्हणजे आपण शोधन प्रक्रिया म्हणतो ना, ह्या नेहमी लाँग टर्म इफेक्टच देतात. ओके. आणि जसं आपण आधीसुद्धा म्हटलंय, की केमिकलचा अप्लाय म्हणजे आता तुम्ही जर फेशियल म्हणाल, तर याच्यामध्ये आपण केमिकल्स वापरतोय शेवटी. करेक्ट. तर कसं असतं स्किनचा जो मी मायक्रोबायोटा बोलली, त्याच्या थ्रू हे ज्या आहेत, ज्या केमिकल्स वगैरे त्याला हॅम्पर करू शकतात आणि ते आपल्या सिस्टीममध्ये सुद्धा हे केमिकल्स एंटर करू शकतात, ओके. जर आपण जास्त वापर केला तर. तर या सगळ्या गोष्टींना जास्त आपण आहारी न जाता नॅचरल ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुर्वेदाने ज्या सांगितलेल्या आहेत, की स्किनवरती काही अप्लाय करण्याच्या गोष्टी ज्या तूप तेलासारख्या आहेत, या नक्कीच आपण करू शकतो. आणि नस्यसारखे तर उपाय आहेत जे नॅचरल आणि आयुर्वेदिक लाँग टर्म देणारे आहेत इफेक्ट, ते तुम्ही नक्कीच वैद्याच्या सल्ल्याने करू शकता. आता अजून एक प्रश्न मला विचारायचा, म्हणजे हा प्रश्न माझा नाही आहे, तर हा प्रश्न माझा एक मैत्रीण आहे तिच्याकडून आला आहे. तिच्या आईला खूप वांग आलं आहे आणि मग वांगसाठी बऱ्याचशा क्रीम त्यांनी ट्राय केल्यात किंवा बऱ्याचशा ट्रीटमेंटही त्यांनी ट्राय केल्यात, ज्या त्यांना इम्पॅक्ट नाही आलात. मग आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ते वांग घालवतात, की आजकाल असं बघतो आपण की 30मध्ये पण किंवा 25मध्ये पण डार्क सर्कल यायला सुरुवात होते डोळ्यांच्या खाली आणि नंतर जाऊन मग वांग वाढतं. मग वांग एक्झॅक्टली काय आहे आणि ते कसं हे होतं? ओके. सो वांग म्हणजे आपण मॉडर्नप्रमाणे मेलाझ्मा असं म्हणतात त्याला. ओके. तर हे मेलाझ्मा म्हणजे काय आहे, तर ओव्हर प्रोडक्शन ऑफ मेलॅनिन पिगमेंट. ओके. मेलॅनिन पिगमेंट जे स्किनला आपल्याला कलर देतं, तर ह्याचं ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे मेलाझ्मा होतो. तर हा जो मेलाझ्मा आहे तो स्त्रियांमध्ये बऱ्याच कारणांमुळे दिसून येतो. जसं त्यांचे जे पाळीच्या तक्रारी आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, किंवा ओके. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हा जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याला आपण प्रेग्नन्सी मास्क असं म्हणतो, की जो आहे तो प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये दिसून येतो. आणि कारण तेव्हा काय होतं, की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या ज्या लेवल आहेत ना, त्या जास्त प्रमाणात वाढलेल्या असतात. Correct. त्यामुळे त्याचा इफेक्ट हा स्किनवरती दिसतो आणि तो मेलाझ्माच्या फॉर्ममध्ये. तर जेव्हा प्रेग्नन्सी म्हणजे डिलेव्हरी होऊन जाते, तेव्हा ह्या ज्या हॉर्मोनच्या लेवल आहेत त्या नॉर्मलाइज होतात आणि हा जो मेलाझ्मा आहे तो निघून जातो. याला आपण म्हणून प्रेग्नन्सी मास्क असं म्हणतो. तर हा मेलाझ्मा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतो. तसंच कधी कधी डिलेव्हरीनंतर सुद्धा हा राहू शकतो. तेव्हा मात्र आपल्याला ट्रीटमेंटची गरज असते. ओके. तर आयुर्वेदामध्ये अशा वनस्पती आहेत की ज्या आपला हा हॉर्मोनल इम्बॅलन्स ट्रीट करतो, तर त्या आपण देऊ शकतो. सो आयुर्वेदामध्ये ना कलरिंग पिगमेंट सांगितलेलं आहे. ओके. जसं मॉडर्नमध्ये आपण म्हणतो की मेलानिनचं ओव्हर प्रोडक्शन होतोय आणि मग मेलाझ्मा होतोय. ओके. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये रंजक पित्त हे आपल्या कलरिंग पिगमेंट म्हणजे स्किनला कलर देणारं असतं. तर हे बेसिकली काय करतं, तर रसधातूला रंग देतो. ओके. तर रसधातू हा आपण जो काही आहार घेतोय त्यापासून आहार रस बनवतो, तो म्हणजेच रसधातू असतो, जो आपला पहिला धातू फॉर्म होतोय. तर हा जो रसधातू आहे त्याचा आणि स्किनचा खूप जवळचा संबंध आहे. Correct. तर रसधातू चांगला असेल तर आपली स्किन छान असणार आहे. आणि रंजक पित्त या रसधातूला रंग देण्याचं काम करतंय. ओके. तर आपल्याला मेन काय असतं, की पचनसंस्था व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. पचनसंस्था नीट असेल तर आहार रस म्हणजे रसधातू नीट बनणार आहे आणि त्यापासून बनणारे मग रक्त, रंजक पित्त ह्या गोष्टीसुद्धा खूप छान प्रमाणात चांगल्या बनणार आहेत. करेक्ट. तर त्यामुळे आपण मेनली आपलं डायजेशन हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. हे आपण मेलाझ्माच्या पेशंटमध्ये पहिलं डायजेशन कसं आहे त्यांचं हे सुद्धा बघतो ओके. आणि त्याप्रमाणे सुद्धा औषधांची उपाययोजना करतो. म्हणजे आपली स्किन पण आपल्या पोटावर डिपेंड आहे असं म्हणायला हरकत हो, नाही. नक्कीच. स्किन इज द मिरर टू अवर इंटरनल हेल्थ, आपण आधी म्हटलं तसंच. सो जसा ब्रेन गट ॲक्सिस आहे तसा स्किन गट ॲक्सिससुद्धा आहे. हे रिसेंट स्टडीने प्रूव्ह केलं आहे. ओके. तर आपल्या ज्या स्किनवरती इफेक्ट येत आहेत ते आपल्या गटशी रिलेटेड आहेत. त्यामुळे पचन हे चांगलं असणं गरजेचं आहे. जसं स्किन मायक्रोबायोटा मी जसं मगाशी म्हटलं, त्याचप्रमाणे गट मायक्रोबायोटासुद्धा सांगितलेला आहे. तर तो आपल्याला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं असतं. अतिरिक्त असा केमिकल्सचा जो वापर आहे ना, आपण जो स्किनवरती करणार आहोत तो नक्कीच अवॉइड केला पाहिजे. कारण त्याने काय होणार आहे, की आपला स्किन मायक्रोबायोटा हा खराब होणार आहे. त्याचप्रमाणे आपण आतूनसुद्धा ज्या गोष्टी घेणार आहोत म्हणजे आपला आहार आहे त्यामध्ये सुद्धा आपण फार केमिकल्स किंवा जे अननॅचरल जे प्रोडक्ट्स आहेत ते घेणं टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे आपला गट मायक्रोबायोटा हा बिघडणार आहे आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्या स्किनवरती दिसणार आहे. नाही, नक्कीच. म्हणजे बऱ्याच असं होतं की आयुर्वेदिक आपण बरेचसे पॉडकास्ट करतो आणि बऱ्याचशा चर्चांमध्ये एक साध्य आम्हाला दिसून येतं, आहार, विहार आणि विचार हे जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही एक सुदृढ व्यक्ती म्हणून असाल. मग सुदृढ व्यक्ती म्हटल्यावर त्याची स्किन पण नक्कीच तेवढी चांगली असेल. तर ते आहेच. पण नेमकं आपण चुकतो तिथेच की आपण ह्याच गोष्टी तितक्या चांगल्या करत नाही, आपल्याला बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या हव्या असतात.
आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तो सनस्क्रीनवाला, कारण इतक्या प्रचंड प्रमाणात सनस्क्रीनच्या ॲड येत आहेत आणि एक्झॅक्टली करत नाही की काय लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे आणि ते सनस्क्रीन कितपत इफेक्ट करतं आहे. आणि याचा कुठलीही शहानिशा न करता ओके ही ॲड आली आहे लावा, त्याच्यानंतर ह्याच्यात फक्त 2 गोष्टी बघतो आपण, 50 FPS, पण ॲक्च्युली कसं ते काम करते प्लीज एक्सप्लेन केलं तर आवडेल नक्कीच. सो सनस्क्रीन हे बेसिकली 2 प्रकारचं आहे, फिजिकल सनस्क्रीन आणि केमिकल सनस्क्रीन. तर केमिकल सनस्क्रीनमधले केमिकल्स जे असतात ते UV रेजला ॲब्झॉर्ब करतात. त्यामुळे काय होतं की आपण UV रेजपासून प्रोटेक्ट तर राहतो, पण हे जे केमिकल्स आहेत ते आपल्या स्किन थ्रू आपल्या सिस्टीममध्ये तर नक्कीच ॲब्झॉर्ब होत आहेत काही प्रमाणात, आणि त्याच्या रेग्युलर वापरामुळे त्याचे नक्कीच इफेक्ट दिसून येतात. आणि जे फिजिकल सनस्क्रीन आहे त्यामध्ये आपण जेव्हा ते अप्लाय करतो तेव्हा ते काय करतं तर UV रेजना रिफ्लेक्ट करतं. तर हे फिजिकल सनस्क्रीन वापरलेले जास्त चांगले आहेत, कारण ते ॲब्झॉर्ब नाही होत शरीरामध्ये आणि म्हणजे त्वचेमध्ये. तर झिंक ऑक्साईड आणि टिटॅनियम ऑक्साईड असे जे 2 कंपोनंट आहेत ते फिजिकल सनस्क्रीनमध्ये जास्त प्रमाणात असतात. आणि ते प्रूव्ह केलं आहे की ते अतिशय सेफ आहे, म्हणून फिजिकल सनस्क्रीन आपण वापरणं कधीही चांगलं. आणि आत्ता सध्या कोरियन स्किन सगळ्यांना हवी आहे आणि त्याच्यासाठी राईस वॉटरच्या मिलियनमध्ये रील बनत आहेत बेसिकली. पण राईस वॉटर खरंच इम्पॅक्ट होतं का, आणि होत असेल तर कसं? सो राईस वॉटर जे आहे ना ते अतिशय छान असं टोनर म्हणून आपण वापरू शकतो. कारण राईस वॉटरमध्ये ना कार्बोहायड्रेट्स आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याच्यामध्ये आयनोसिटॉल म्हणून हा एक खूप छान असा उपयोगी, स्किनसाठी उपयोगी असा कार्बोहायड्रेट आहे. तर हा जो राईस वॉटर आहे तो आपण अँटी इन्फ्लमेटरी किंवा अँटी एजिंग असं म्हणून वापरू शकतो. आणि ह्याचे खूपच छान इफेक्ट म्हणजे रिंकल्स न येणं किंवा अँटी एजिंग इफेक्ट म्हणून आपण खूप छान पद्धतीने हा वापरू शकतो. जे तांदूळ आहेत ते रात्री भिजत टाकायचे, सकाळी उठल्यावरती ते हाताने क्रश करून त्याचं गाळून पाणी आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये आपण भरू शकतो आणि ते स्प्रिंकल किंवा चेहऱ्यावरती शिंपडू शकतो. तर ह्याचे खूपच छान इफेक्ट स्किनची इलॅस्टिसिटी आणि टोन वाढवण्यामध्ये सुद्धा दिसून आलेला आहे. त्याची फ्रिक्वेन्सी काय असावी म्हणजे, आणि कसं स्प्रे करावं काही सांगू शकाल? हे तुम्ही रोज रात्रीसुद्धा प्रयोग करू शकता, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे हे रेग्युलर जितकं तुम्ही कराल तितकं छान पद्धतीने इफेक्ट देणारं आहे. आणि तुमच्या वयाच्या 20 वगैरे किंवा 25 नंतरच तुम्ही या गोष्टी जर रेग्युलर आणल्यात ना तर त्याचे खूप छान इफेक्ट दिसून येतील. आणि राईस वॉटर जे आहे ना ते अँटी इन्फ्लमेटरी पण आहे. त्यामुळे काय होतं की ॲक्नेचे जे स्पॉट्स असतील तर ते किंवा त्यांचा रेडनेस आहे तो लगेचच कमी व्हायला सुद्धा मदत होते. तर माझे एक पेशंट होत्या, त्यांना ॲक्नेचे स्पॉट्स आणि स्वेलिंगसुद्धा होती चेहऱ्यावरती. तर आपण त्यांना जो फेस पॅक आहे ना तो राईसच्या वॉटरमधून लावायला 7 दिवस सांगितला. त्यांनी तो अगदी रेग्युलर लावला आणि 7व्या दिवशी त्यांचे जे ॲक्नेचे स्पॉट्स आहेत ते खूप छान पद्धतीने कमी झाले, आणि जो रेडनेस होता किंवा जे पेन होतं ना ते सुद्धा खूप छान पद्धतीने कमी झालेलं दिसून आलं. तर असे ह्याचे खूपच छान असे अँटी इन्फ्लमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि जे स्किनचे जे टोन आहे ना तो सुधारण्यासाठी खूपच छान राईस वॉटरचे इफेक्ट दिसून येतात. एखादा ॲक्सिडंट झालेला आहे, त्याच्यामध्ये जो व्रण झालेला आहे किंवा जखम झालेली आहे आणि सिझेरियन सेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची जी खूण आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये जो व्रण असतो तो जाण्यासाठी आयुर्वेदामध्ये व्रणरोपक अशी औषधं सांगितलेली आहेत. तर या जखमा ज्या रिपेअर होण्यासाठी आपण काही आतूनसुद्धा औषधं देतो. जसं आयुर्वेदामध्ये कैशोर गुगुळ सांगितलेलं आहे, त्रिफळा गुगुळ सांगितलेलं आहे, या व्रणरोपणाचं काम करतात. त्याशिवाय एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी सुद्धा आपण काही जात्यादी तेलसारखी औषधं देतो. हे खूप छान पद्धतीने स्किन रेज्युव्हेनेशनचं काम करतात आणि तो जो हिलिंग किंवा जो तो स्कार आहे तो निघून जायला खूप छान मदत होते. जनरली स्किन म्हटलं ना, सोरायसिसचा हा एक कॉमन क्वेश्चन सगळ्या लोकांमध्ये येतो की काही लोकांना सोरायसिसचा त्रास जाणवतो किंवा काही लोकांना डार्क स्पॉट्स आणि चट्टे जाणवतात, पण नेमकं ते काय कळत नाही. मग ती खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतात आणि मग कुठेतरी कळतं की तो सोरायसिस आहे. तर मग असं काही आपल्याकडे ट्रीटमेंट आहेत का सोरायसिससाठी? मनाचा आणि स्किनचा संबंध असतो कसा ते मी आता सांगते तुम्हाला. आपल्याकडे एक केस आलेली, सोरायसिसची पेशंट होती, यंग पेशंट होती आणि कॉर्पोरेट जॉब होता.
तर त्यांचं सोरायसिस हा बरेच ट्रीटमेंट घेऊनसुद्धा कमी होत नव्हता. तर आपण बघितलं तर त्यांचं वर्क रिलेटेड स्ट्रेस वगैरे हे जास्त प्रमाणात होतं. ओके. अशा पेशंटना आपण शिरोधारा हे आयुर्वेदिक पंचकर्म आहे, ज्याच्यामध्ये आपण तक्रधारा करतो. ते पंचकर्म आपण त्यांना 7 दिवस दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या सोरायसिसच्या सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये अगदी छान असा फरक दिसून आला आपल्याला. तर आयुर्वेद काय सांगतं की जे हे स्किनचे डिसीजेस आहेत ते नक्कीच मनाशी किंवा जे स्ट्रेस आहे त्याच्याशी रिलेटेड असतातच. तर ते आपण शिरोधारा या प्रोसिजरने नक्कीच कमी करू शकतो. जनरली काय होतं आहे, लहान मुलांमध्ये पण आजकाल खूप व्हाईट स्पॉट दिसत आहेत. मग खूप सारे छोट्या छोट्या चेहऱ्यावर किंवा अंगावर हातांवर स्पॉट दिसतात. त्याचं काय कारण असतं? मग ते स्किनमध्ये काय प्रॉब्लेम होतात लहान मुलांच्या? कारण लहान मुलांची स्किन तशी जास्त हे नसते. एक केस स्टडी आहे आपल्याकडे की आपला एक 10 वर्षाचा मुलगा होता आपला पेशंट. तर त्याच्या अंगावरती स्पॉट येत होते लाल रंगाचे बारीक बारीक. तर आपण त्याची केस हिस्ट्री आणि डिटेल्स जेव्हा घेतले ना किंवा आणि नाडी परीक्षा केली तेव्हा हे लक्षात आलं की त्याच्या शरीरामध्ये जे आपण कृमी म्हणतो ना म्हणजे जंत याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. तर ह्याच्यासाठी आपण कृमिघ्न अशी औषधं उपाययोजना केली आणि त्यामुळे लगेचच त्याचे सिम्पटम हे कमी आले आणि त्याचे जे स्पॉट आहेत ते कमी व्हायला लगेच मदत झाली. सो डार्क सर्कल टाळण्यासाठी आपण महत्त्वाचे 5 अशा टिप्स सांगेन मी तुम्हाला की एक म्हणजे तुम्ही बाहेर जाताना उन्हामध्ये जात असाल तर सनग्लासेस वेअर करा. त्याशिवाय तुम्ही रात्री झोपताना डोळ्यांच्या खाली आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल लावू शकता. शिवाय स्ट्रेस कमी राहायला पाहिजे यासाठी 7 ते 8 तास ही झोप पण झालीच पाहिजे. तळपायांना आपल्याला लेप लावले गेले पाहिजेत किंवा अभ्यंग म्हणजे मसाज झाला पाहिजे ऑइल्सचा. कारण आपल्या तळपायामधून निघालेल्या ज्या शिरा आहेत त्या डोळ्यांना सप्लाय करतात असं योगशास्त्राने सांगितलेलं आहे. आणि 5वं आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपलं डायजेशन छान असणं. त्याच्यामुळे डार्क सर्कल कमी व्हायला नक्कीच मदत होईल. डॉक्टर सोनाली, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत स्किनच्या गोष्टी विथ आयुर्वेदिक वेनी सांगितलं. कारण बऱ्याचदा होतं की स्किनवर पॉडकास्ट किंवा स्किनवर गोष्टी बोलायच्या तर खूप केमिकलवाल्या गोष्टी बोलल्या जातात किंवा सगळीकडे सनस्क्रीनच्या आणि मॉइश्चरायझरच्या गोष्टी बोलल्या जातात विथ केमिकल. पण तुम्ही इथे आलात, आमच्यासोबत आयुर्वेदिक गोष्टी शेअर केल्यात आणि घरच्या घरी आपण कशा गोष्टी यूज करू शकतो, कशा गोष्टी ज्या आपल्या घरी अवेलेबल आहेत त्यांनी आपण मॉइश्चरायझर किंवा सनपासून प्रोटेक्शन करू शकतो हे सांगितलं. त्याचबरोबर खरं तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हालाही काही स्किनच्या तक्रारी असतील किंवा काही गोष्टी असतील ज्या आयुर्वेदिक पद्धतीने सॉल्व करायच्या तर प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. हां, पण जाता या सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही ते सबस्क्राईब करत नाहीत आणि त्याच्यामुळे थोडंसं मोटिवेशन कुठेतरी डाऊन होतं आहे आणि नवनवीन एपिसोड घेऊन यायला थोडासा वेळ होतो आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. इथे कुठेतरी ते लाल बटन असेल दाबा, त्याच्यासोबतची घंटीही दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनही मिळेल की आम्ही कुठले कुठले नवीन व्हिडिओज घेऊन येतो आहे. भेटूयात.